ग्रामीण भागामध्ये जर आपण विचार करायला गेलं तर निश्चितपणाने या गोष्टीचा फायदा झालेला आहे किंवा होतोय. एकत्र येण्याच्या चर्चेत आहेत अजून तरी. एक दोन इव्हेंटला दोघं जण एकत्र दिसलेत, त्यामुळं हे कशा कोणत्या अजेंड्यावरती एकत्र येतात या गोष्टीसुद्धा अजून ठरायच्या आहेत. मात्र या प्राथमिक चर्चेवरती सुद्धा जर आपण बघायला गेलं तर सामान्य कार्यकर्ता म्हणून सामान्य कार्यकर्ता या गोष्टीवरून खूप खुश आहे आणि त्यांना असं वाटतंय की या दोन्ही भावांनी एकत्र यायला पण पाहिजे. निलेश, ज्यावेळेला तू असं म्हणतोस की ग्रामीण भागात त्याचा एक पॉझिटिव्ह सिग्नल पाहायला मिळतोय, पण मुंबईच्या बाहेर मनसेचा शिवसेना युबीटीला नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी कितपत फायदा होईल असं तुला वाटतं? आता तरी म्हणताना वरवर एवढंच म्हटलं जातं की हा फक्त मुंबई पुरता चालून जाईल, पण शिवसेना युबीटीसाठी नाशिक, ठाणे, म्हणजे ठाण्यात पण एक वेळ होईल MMR पट्टा सोडला तर, पण नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी पण फायदा होईल असं तुला वाटतं? नाही, फायदा म्हणजे तीच परत गोष्ट येते की म्हणजे दोन्ही ठाकरे भावांनी मराठी, मुंबई याच्या पलीकडच्या प्रश्नांवरती सुद्धा आपले अजेंडे बनवायला पाहिजेत. हा महत्त्वाचा विषय आहे. कारण ग्रामीण महाराष्ट्र आता आपण जर बघितलं तर आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरताना दिसतात, महाराष्ट्र भरामध्ये. परंतु हे दोन भाऊ असतील, ह्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातले प्रश्न असे खूप मोठ्या प्रमाणात उचललेत वगैरे असं दिसून आलेलं नाही आहे. ज्या पद्धतीचे आता ते मराठीचा मुद्दा उचलतायत किंवा मुंबईचे मुद्दे उचलताना दिसतात, त्या तुलनेनं ग्रामीण महाराष्ट्राचे प्रश्न जे आहेत ते तितक्या मोठ्या यानं उचललेले दिसून आलेले नाही आहेत. अलीकडं उद्धव ठाकरे जेव्हा CM होऊन आता CM झाल्यानंतरचे बघतो आपण, त्यावेळेसपासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कुठंतरी हात घालताना दिसतात. पण अजूनही तितक्या मोठ्या म्हणजे प्रभावानं ते लोक म्हणजे दोन्ही भाऊ हे ग्रामीण महाराष्ट्राची नस म्हणजे तितक्या फक्त प्रकर्षानं मुंबईपुरताच त्यांचा इम्पॅक्ट आहे. हां